नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेसंदर्भातील अशी महत्त्वाची अपडेट आहे. कारण की बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा मित्रांनो हप्ता मिळाला नाही. तर आता शेतकऱ्यांना ही खूप आनंदाची आणि अशी महत्त्वाची अपडेट आहे. आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता मित्रांनो आता जमा होणार आहे. तर मित्रांनो, या संबंधित महत्त्वाचा GR सुद्धा राज्य सरकारने पारित केला असून या GRमध्ये अजून कोणती अशी माहिती अपडेट आहे ही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही शेतकरी आहात आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे. अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला भेटत राहतात. तर मित्रांनो, GRमध्ये अजून अशी कोणती माहिती अपडेट आहे, तर चला करूया या व्हिडिओला सुरुवात. तर मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी तसेच प्रशासकीय खर्चासाठी निधी वितरित करण्याबाबतचा हा GR असून, तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा हा GR असून सन 2023-24च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली आहे. तर त्याच अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्ष प्रति शेतकरी 6,000 या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी 6,000 म्हणजे इतक्या निधीचा भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबवण्यासाठी राज्य सरकारने सुरुवात केली आहे. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता दिनांक 20 ऑगस्ट 2024चा हा शासनाचा GR आहे. तर त्याचबरोबर माहे ऑगस्ट ते नोव्हेंबर लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 1792 कोटी इतका निधी, तसेच संदर्भ 5 अन्वये तिसरा हप्ता माहे डिसेंबर ते मार्च लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 2000 कोटी इतका निधी, अशा प्रकारे एकूण 5512 कोटी इतका निधी वितरित करण्यात आला आहे. तर मित्रांनो, शासनाच्या निर्णयामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता माहे एप्रिल जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 2041 कोटी इतका निधी वितरित करण्यास व योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी रुपये 20.41 कोटी असा एकूण 61.66 कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यतासुद्धा देण्यात आली आहे. तर प्रस्तुत खर्च पुढील लेखाशिखाली सन 2024-25 करिता मंजूर केलेल्या तरतुदीतून भागवण्यात येणार असल्याचं राज्य शासनाने या निर्णयामध्ये म्हटलं आहे. तर शासन निर्णयाने वितरित करण्यात येणारा निधी संदर्भ 1च्या शासन निर्णयात नमूद व शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासनीय परिपत्रकामधील तरतुदीनुसार खर्च करण्याची जबाबदारी आयुक्त कृषी यांच्याकडेही राहणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा GR असून या GRची माहिती तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवर सुद्धा पाहू शकता. GRची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हा GR घरबसल्यासुद्धा मोबाईलवर पाहू शकता. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी हे महत्त्वाची अशी अपडेट आहे. आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार असून आता शेतकऱ्यांना 4,000 रुपये डायरेक्ट त्यांच्या खात्यावर मित्रांनो वर्ग केल्या जाणार आहे. तत्पूर्वी मित्रांनो, तुमच्या खात्याला आधार लिंक आहे किंवा नाही आहे, तुमचं खातं चालू आहे किंवा नाही आहे हे सुद्धा तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. तुमचं खातं जर बंद झालं असेल तर लवकरात लवकर तुमचं खातं हे चालू करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हा शासन निर्णय मित्रांनो तुम्ही तुमच्या मोबाईलवर सुद्धा पाहू शकता. तर आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे. अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला भेटत राहतात.